गणेशांनी तुलसी मातांच्या विवाहाचा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे रागावून तुलसी मातांनी गणेशांना श्राप दिला की त्यांचे 2 विवाह होतील. काळ पुढे गेला. एके दिवशी गणपतींना विवाहाची इच्छा झाली, पण त्यांचे हत्ती मुख पाहून कोणतीही कन्या त्यांच्याशी विवाह करण्यास तयार नव्हती. इतर देवतांचे विवाह निर्विघ्न होताना पाहून गणेश दुःखी झाले. मग त्यांनी ठरवले की जोपर्यंत माझे लग्न होत नाही तोपर्यंत मी कोणाचाही विवाह सुरळीत होऊन देणार नाही. त्यामुळे सर्व देवता त्रस्त झाले आणि ते ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांनी 2 कन्या निर्माण केल्या, रिद्धी आणि सिद्धी. रिद्धी म्हणजे समृद्धी आणि सिद्धी म्हणजे बुद्धी. त्यांनी गणेशांचे मन जिंकले आणि विवाहातील विघ्ने नाहीशी केली. पण सत्य समजताच गणेश रागावले. पण तेवढ्यात तेथे ब्रह्मदेव प्रकट झाले. त्यांनी गणेशांना रिद्धी आणि सिद्धीसोबत विवाह करण्याचा प्रस्ताव दिला. गणपतींनी तो स्वीकारला आणि शेवटी त्यांचा विवाह झाला. या विवाहातून गणपतींना 2 पुत्र झाले, शुभ आणि लाभ. शुभ म्हणजे मंगल आणि सौख्याचं प्रतीक आणि लाभ म्हणजे यश आणि समृद्धीचं प्रतीक. म्हणूनच आजही घराघरात शुभ लाभ लिहिलं जातं आणि प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते. यावेळी रिद्धी, सिद्धी, शुभ आणि लाभ हे सर्व तिथे उपस्थित असतात. जीवनात फक्त रूप आणि शक्ती पुरेशी नसते. बुद्धी योग्य दिशा दाखवते आणि समृद्धी स्थैर्य व आनंद देते. आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा प्रत्येक प्रयत्न शुभ आणि लाभदायक ठरतो.